रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बऱ्याचदा जेव्हा आम्ही आमच्या इन्व्हेस्टर्सशी बोलतो की तुमची ही एवढी एवढी इन्व्हेस्टमेंट आता झालेली आहे आणि आता पुढे तुमचं काय प्लॅनिंग आहे, कसं आहे, किंवा बऱ्याचदा मार्केट जेव्हा डाऊन येतं किंवा अप येतं तेव्हा बऱ्याचदा आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते डेफिनेटली एक्सायटेड असतात की मॅडम आता प्रॉफिट चांगलं दिसतंय तर आपण बुक करूया का, किंवा जेव्हा खूप लॉसमध्ये असतात त्यावेळी ती टेन्शनमध्ये असतात की मॅडम जे आता काय करायचं नक्की. ओके, तर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांचे यावेळी सुरू असतात. ओके, तर लक्षात घ्या की मंडळी, जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता ते म्युच्युअल फंड जे आहे ते इंटरनली ॲक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होत असते. हे फार याच्यामधनं समजून घेणं तुम्ही महत्त्वाचं आहे. ओके, ॲक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे आपण नक्की पुढे समजूयाच, पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुमचं व्हिजन जे आहे, तुमचा व्ह्यू जो आहे तो नेहमी तो असा असला पाहिजे की तुमचं जे काही एखादं फायनान्शियल टार्गेट आहे, जसं पॉलिसी असतात की कुठल्या तरी चाइल्ड एज्युकेशनसाठी पॉलिसी असते किंवा रिटायरमेंटसाठी असते, तर त्याच पद्धतीने तुमचा जो म्युच्युअल फंड आहे त्याला तुम्ही एक टार्गेट द्या. प्रत्येक म्युच्युअल फंडचा तुमचा जो SIP आहे त्याला तुम्ही एक टार्गेट द्या. भले तो तुमचा तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठीचा असो किंवा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठीचा असो, जे तुम्ही टार्गेट दिलं तर तुम्हाला ते अचीव करण्यामध्ये मदत त्याची होईल. ओके, तर आता ॲक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होत असते म्हणजे नक्की काय, तर पहा की कोणताही म्युच्युअल फंड कोणत्याही बिझनेसमध्ये म्हणजेच काय लक्षात घे की कोणत्याही शेअर्सची जेव्हा खरेदी करतो तेव्हा तो पूर्ण अभ्यासानिशी त्या शेअर्समध्ये तो शिरतो. ओके, जसं की आता फॉर एक्झाम्पल धरा की एखाद्या जो काही म्युच्युअल फंड आहे, मिड कॅप म्युच्युअल फंड आहे, त्यांनी फॉर एक्झाम्पल आदित्य विजन नावाच्या एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आदित्य विजन हा मार्केटमध्ये रजिस्टर्ड शेअर आहे, तर त्या शेअर्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर त्यावेळी तो म्युच्युअल फंडचा जो फंड मॅनेजर आहे तो अशा पद्धतीने या सेक्टरचा अभ्यास करतो की आता या सेक्टरला पुढे ग्रोथ होण्याचं काय चान्सेस आहेत एकतर. ओके, याला टॉप टू बॉटम अप्रोच म्हणतात. दुसरं म्हणजे की जी काही कंपनी इन्व्हेस्टमेंट आपण करणार आहोत त्या कंपनीची पुढे जाऊन किती त्यांनी सेल्स ग्रोथचा त्यांचा अंदाज दिलेला आहे, त्याच्यानंतर त्यांना याच्यामधनं किती प्रॉफिट मिळू शकतं, त्यांचा सध्याचा व्हॅल्युएशन काय आहे. ओके, आणि त्याचे प्रमोटर्स कसे आहेत, याचा बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास जो आहे तो म्युच्युअल फंडचे जे काही मॅनेजर आहेत. ओके, आता डायरेक्ट म्युच्युअल फंडचे मॅनेजर तिथे जात नाहीत. म्युच्युअल फंड कंपनीमध्ये जे काही ॲनालिस्ट काम करतात, इक्विटी ॲनालिस्ट, हे लोक त्या प्रत्येक जी काही कंपनी असते त्या प्रत्येक कंपनीचा जो काही अर्निंग कॉल असतो, ओके, जो मी तुम्हाला मागेही भागामध्ये सांगितलं होतं की क्वार्टरली प्रत्येक कंपनी आपलं जे काही अर्निंग होतं त्या अर्निंगचं प्रेझेंटेशन आपल्या इन्व्हेस्टर्सला देत असतं. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या माझ्यासारखी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरही इथे अटेंड करू शकतात. गरज नाही आहे की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असेल, तुम्हाला फक्त त्याचं माहिती असली पाहिजे की कधी त्याचा कॉल होणार आहे. त्या NSE BSEच्या वेबसाईटवर देखील ही माहिती दिली जाते. तर म्युच्युअल फंडचे जे काही इक्विटी अनालिस्ट असतात, रिसर्च अनालिस्ट, ते हा कॉल जो आहे, अर्निंग कॉल जो आहे तो क्वार्टरली अटेंड करतात. त्याच्यामधून ते माहिती मिळवतात की आता ह्या कंपनीचं पुढचं प्रोजेक्शन काय आहे आणि मग त्याच्यावरून ह्या कंपनीमध्ये पुढे आपण जो काही आहे ते इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची, की अजून काही जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे इन्व्हेस्टर्सची ती अजून वाढवायचेच आहे, जो काही फंड्स आहे तो, हा डिसिजन जो आहे तो फंड मॅनेजर घेतो. ओके, इक्विटी रिसर्च अनालिस्ट जे असतात त्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये काम करणारे हा सगळा डेटा जमा करून आणतात आणि ॲक्च्युअल डिसिजन घेण्याचं काम जे आहे ते फंड मॅनेजर्सकडून केलं जातं. ओके, म्हणजेच काय की प्रत्येक जो काही म्युच्युअल फंड तुमचा जो आहे तो ॲक्टिव्हली त्याच्यामधनं मॅनेजमेंट केली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला अशी अजिबात गरज नाहीये की जेव्हा फंड जो आहे काही पीकला जाईल, ओके, त्यावेळी तुम्ही त्याच्यामधनं काही बुकिंग करून बाहेर पडावं. आता अर्थात समजा 8 ते 10 वर्ष झाली असतील आणि तुम्हाला त्या फंडने अगदी 30-40% किंवा अबोव 30% रिटर्न दिलेले असतील तर नक्कीच हे रिटर्न्स खूप हायफाय आणि खूप छान रिटर्न्स आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये डेफिनेटली तुम्ही काही पार्शियल बुकिंग त्याच्यामधनं तुमचे युनिट्स विकून तुम्ही पार्शियल बुकिंग तुम्ही करून घेऊ शकता. ओके, परंतु
इतर वेळेस अगदी छोटे मोठे जेव्हा हाय लो मार्केटमध्ये येत राहतात त्यावेळी मी म्हणेल की तुमचं फोकस काय असलं पाहिजे की माझं फायनान्शियल टार्गेट जर काही कंप्लीट झालेलं आहे तरच मी माझा म्युच्युअल फंडचा तो पर्टिक्युलर फंड मी विकेल आणि ते पैसे मी विड्रॉल करून माझ्या जे काही टार्गेट आहे त्याच्यासाठी मी वापरेल, असं तुमचं याच्यामधनं व्ह्यू असला पाहिजे असं मी म्हणेल. ओके, तुम्हाला त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह व्हायची गरज नाही आहे. प्रत्येक म्युच्युअल फंडला एक टाईम द्यावा लागतो. त्याचं जे काही मी म्हणेल अगेन हा बिझनेसच एक आहे असं धरा आणि त्याचं ब्रेक इव्हन येण्यासाठी त्याला थोडा टाईम द्यावा लागतो. तुम्ही असं 3 महिने 6 महिने वर्षभरामध्ये त्याला जज करू शकत नाही की तुम्ही लगेचच आता माझा फंड जो आहे तो पटकन परफॉर्म व्हायला पाहिजे. ओके, हे शक्य नाहीये. ओके, आणि अर्थात याचा बेस जो आहे तो मार्केटच आहे. मार्केट चाललं तर तुमचा फंड चालणार आहे, हे तर पुढे डेफिनेटली हे तर बेसिक हे आहे याच्यामधलं. ओके, तर सांगायचा मुद्दा हाच होता की तुम्हाला तुमचा जेव्हा तुम्ही कोणत्याही तुमच्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करता तुमचे टार्गेट जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या. तुमचं फायनान्शियल प्लॅन तुमचा इंटॅक्ट असला पाहिजे आणि त्या फायनान्शियल टार्गेट ओरिएंटेड तुम्ही त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही केली पाहिजे. हे जर तुम्ही करत नसाल तर तुमच्या त्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला जेव्हा कधी व्होलॅटिलिटी येईल किंवा जेव्हाही कधी मार्केटमध्ये पीक येईल तर तुम्हाला या गोष्टी लक्षात येणार नाही काय करावं काय नाही ते. ओके, सो तरी तुमचे याच्याविषयी काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. आणि तुमचे डायरेक्ट म्युच्युअल फंड जरी असतील किंवा तुमचे कुठले अदर तुमचा पोर्टफोलिओ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. तुम्हाला त्याच्यावर रिव्ह्यू हवा असेल कन्सल्टेशनसाठी तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.